नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। लाखांदूर तालुक्यातील पतसंस्था अभिकर्त्यांचा एल्गार, 4% कमिशन कपातीच्या निर्णयाविरोधात शासनाकडे धाव। 2.5% कमिशनमध्ये उदरनिर्वाह अशक्य, निर्णय मागे घेण्याची जोरदार मागणी। निर्णय रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा। महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांच्या पिग्मी एजंटांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये करण्यात आलेल्या कपातीविरोधात लाखांदूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। यापूर्वी 4% मिळणारे कमिशन थेट 2.5%वर आणण्याचा निर्णय हा अन्यायकारक असून त्यामुळे हजारो एजंटांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप करीत लाखांदूर तालुक्यातील पिग्मी एजंटांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हा निर्णय तात्काळ मागे घेऊन पूर्ववत 4% कमिशन लागू करावे या मागणीसाठी माननीय सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था लाखांदूर यांचे मार्फत आज 3 जून रोजी निवेदन सादर करण्यात आले। प्राप्त निवेदनानुसार राज्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये कार्यरत पिग्मी एजंटांना यापूर्वी संबंधित पतसंस्था त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार 4% कमिशन देत होत्या। मात्र सहकार आयुक्त व निबंधक संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या 30 मार्च 2026 रोजीच्या आदेशानंतर जिल्हा निबंधक व उपनिबंधक स्तरावर बैठक घेऊन पिग्मी एजंटांना 2.5% पेक्षा अधिक कमिशन देता येणार नाही असे निर्णय देण्यात आले। या निर्णयामुळे एजंट वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सध्या महागाईने उच्चांक गाठला असून इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत। अशा परिस्थितीत पिग्मी एजंटांना ग्राहकांच्या घरापर्यंत दुकानात जाऊन ठेवी संकलित करण्यासाठी स्वतःच्या वाहनाचा वापर करावा लागतो। इंधन, प्रवास आणि इतर खर्च स्वतःच्या खिशातून करावे लागत असताना कमिशनमध्ये करण्यात आलेली कपात ही त्यांच्या आर्थिक कंबरड्याला मोडणारी ठरणार असल्याची भावना एजंटांनी व्यक्त केली आहे। पाऊस, ऊन, वारा आणि प्रतिकूल परिस्थितीतही जीवाची पर्वा न करता नित्यनिधी संकलनाचे काम करणाऱ्या या कष्टकरी वर्गाच्या मेहनतीचे मूल्य कमी करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे। राज्यातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते सातत्याने वाढवले जात असताना दुसरीकडे अत्यंत मेहनतीचे काम करणाऱ्या पिग्मी एजंटांचे कमिशन कमी करणे हा दुजाभाव असल्याचे एजंटांचे म्हणणे आहे। 2.5% कमिशनमध्ये स्वतःचे आर्थिक नियोजन करणे तर दूरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही अशक्य झाले आहे। अशा तुटपुंज्या कमिशनवर आम्ही आमच्या कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे असा संतप्त सवाल एजंटांनी उपस्थित केला आहे। 97व्या घटना दुरुस्तीनंतर सहकारी संस्थांना स्वायत्तता प्राप्त झाली आहे। त्यामुळे संबंधित पतसंस्थाच्या आर्थिक स्थितीनुसार अभिकर्त्यांना किती कमिशन द्यायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार संस्थांनाच असावा अशी मागणी संघटनेने मांडली आहे। शासनाचा सध्याचा निर्णय सहकार क्षेत्राच्या स्वायत्ततेवर गदा आणणारा असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। दरम्यान शासनाने हा निर्णय तातडीने रद्द करून पूर्ववत 4% कमिशन देण्याबाबत निर्णय न घेतल्यास धरणे आंदोलन छेडण्यात येईल किंवा पिग्मी संकलन पूर्णपणे बंद करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल असा स्पष्ट इशारा एजंटांनी दिला आहे। अशा परिस्थितीत राज्यातील अनेक पतसंस्थांच्या आर्थिक व्यवहारावर आणि ठेवी संकलन प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतो असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। प्रशासनाने या विषयाची संवेदनशीलतेने दखल घेऊन कष्टकरी एजंटांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती लाखांदूर तालुक्यातील समस्त पिग्मी एजंटांनी केली आहे। सदर मागणीचे निवेदन सादर करताना लाखांदूर तालुका पतसंस्था नित्यनिधी अभिकर्ता कल्याण संघटनेचे अध्यक्ष अरुण माकडे, उपाध्यक्ष देवेंद्र निखाडे, सचिव सुधाकर वजाडे यांच्यासह नरेश दिवटे, कैलास नागतोडे, मुकेश माडे, रुपेश कुंबले, प्रशांत मेंढे, नरेंद्र दिवटे, अनिल गुरनुळे, चुनीलाल डोरे, वसंत नागोसे, सुनील बेद्रे, स्वप्नील पिलारे, महादेव कवासे, हेमंत उरकुडे, उमेश नागपुरे, किशोर हरणे, शुभम ढोरे, देवानंद प्रधान, नितेश दिवटे, आशिष गिरी, प्रवीण नागतोडे, विनोद भुते, ज्ञानेश्वर प्रधान, रंजना बनारसे, अलका मोहरकर यांच्यासह मोठ्या संख्येने पिग्मी एजंट उपस्थित होते। सहकार आयुक्त पुणे महाराष्ट्र राज्य यांनी सर्व महाराष्ट्रातील पतसंस्थांना त्यांच्या मुद्द्यानुसार त्यांनी सर्व पतसंस्थेतील अभिकर्त्यांना 2.5 पेक्षा अधिक कमिशन देऊ नये असे पत्र सर्व पतसंस्थांना देण्यात आलेलं आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आहोत। त्यांनी मान्य आयुक्तांनी पूर्ववत जे 4% कमिशन देण्यात येत होतं त्याचा पूर्ववतपणे त्यांनी सुरू ठेवावा आणि त्या पद्धतीनं
त्यांनी त्वरित त्या पत्राची अंमलबजावणी करावी. आम्ही माननीय सहाय्यक निबंधक लाखांदूर येथे सर्वजण संघटनेच्या वतीनं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे. या निवेदनाची पूर्तता यांनी सहकार आयुक्तापर्यंत पाठवावं आणि सहकार आयुक्तांनी त्या संदर्भात त्वरित पत्र काढून आमच्या एजंटाची जी नित्यनिधी अभिकरणाची मागणी होती ती पूर्ण करावी आणि प्रत्येक संस्थेला त्या पद्धतीचे पत्र पाठवावे असं आम्ही या निवेदनाद्वारे केलेलं आहे. आणि ही जर कारवाई होत नसेल तर आम्ही पुन्हा नव्याने लढा लढू आणि सर्वजण एकत्र येऊन रस्त्यावर सुद्धा उतरू. त्यांनी याची दखल घ्यावी. नित्यनिधी अभिकर्ते म्हणून जे काम करणारे सर्व आम्ही इथं जमलेलो आहोत आणि आयुक्ताने पत्रानुसार कळवले आहे संस्थेला की बा यांचा जो मेहनताना आहे कमिशन तो कमी केला आहे 2.5 तो रद्द करून शासनाने संस्थेला ते अधिकार द्यावा. त्या शासनाने असा अधिकार द्यायला पाहिजे की तुमच्या संस्थेला परवडणारा जो कमिशन आहे तो कमिशन द्यावा. आजपर्यंत प्रत्येक संस्थेला 4% प्रमाणे कमिशन मिळत होता आणि सर्व अभिकर्ते हे काही श्रीमंत नाही, रोजी रोटी करणारे आहेत आणि केवढाही पाणी पावसाला ह्या येत असताना सुद्धा ते आपल्या जीवावर उद्धार होऊन आपला कमिशन म्हणजे वसुली करतो आणि त्या संस्थेला हातभार म्हणजे संस्था ही एजंटाच्या आणि अभिकर्त्यांच्या भरोश्यावर उभी आहे आणि अभिकर्त्याला जर मुरवाचा जर प्रयत्न केला तर संस्था हे आज ना उद्या मुरणार आहे. म्हणून माझे एकच म्हणणं आहे आयुक्ताला का आम्हाला जो कमिशन मिळत होता तोच कमिशन कायम राहावा याकरता आमची मागणी आहे. आणि समजा जर ही मागणी जर पूर्ण झाली नाही तर पुढे येणाऱ्या काळामध्ये आम्ही येत्या 10 दिवसामध्ये तीव्र आंदोलन करू आणि रस्त्यावर सुद्धा येण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही असं सर्व या लाखांदूर तालुक्यातील सर्व अभिकर्त्यांची मागणी आहे आणि ही मागणी शासनाने मंजूर करावे अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे. नित्यनिधी अभिकर्ते म्हणून जे काम करणारे सर्व आम्ही इथं जमलेलो आहोत आणि आयुक्ताने पत्रानुसार कळवले आहे संस्थेला की बा यांचा जो मेहनताना आहे कमिशन तो कमी केला आहे 2.5 तो रद्द करून शासनाने संस्थेला ते अधिकार द्यावा. त्या शासनाने असा अधिकार द्यायला पाहिजे की तुमच्या संस्थेला परवडणारा जो कमिशन आहे तो कमिशन द्यावा. आजपर्यंत प्रत्येक संस्थेला 4% प्रमाणे कमिशन मिळत होता आणि सर्व अभिकर्ते हे काही श्रीमंत नाही, रोजी रोटी करणारे आहेत आणि केवढाही पाणी पावसाला ह्या येत असताना सुद्धा ते आपल्या जीवावर उद्धार होऊन आपला कमिशन म्हणजे वसुली करतो आणि त्या संस्थेला हातभार म्हणजे संस्था ही एजंटाच्या आणि अभिकर्त्यांच्या भरोश्यावर उभी आहे आणि अभिकर्त्याला जर मुरवाचा जर प्रयत्न केला तर संस्था हे आज ना उद्या मुरणार आहे. म्हणून माझे एकच म्हणणं आहे आयुक्ताला का आम्हाला जो कमिशन मिळत होता तोच कमिशन कायम राहावा याकरता आमची मागणी आहे. आणि समजा जर ही मागणी जर पूर्ण झाली नाही तर पुढे येणाऱ्या काळामध्ये आम्ही येत्या 10 दिवसामध्ये तीव्र आंदोलन करू आणि रस्त्यावर सुद्धा येण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही असं सर्व या लाखांदूर तालुक्यातील सर्व अभिकर्त्यांची मागणी आहे आणि ही मागणी शासनाने मंजूर करावे अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे.